नमस्कार, मी संदीप घाटगे. आता आपण या लेक्चर्स पासून ऑप्शन ट्रेडिंग काय असते ते शिकणार आहोत. आता ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल बऱ्याच अंधश्रद्धाच आहेत, की बाबा म्हणजे प्रॉफिट होतच नाही किंवा पैसे कमवणं शक्यच नाही. हे बरेच आहेत. आता हे कोणासाठी आहे, की ज्यांनी कमवलं नाही किंवा ज्यांना माहिती नाही ते सांगतायत. पण ऑप्शन्स ट्रेडिंग शिकणं ना एक खूप चांगला पैसे कमवण्याचा किंवा इन्कम सोर्स आहे आपला. मग महिन्याला काही ना काहीतरी मिळतात. हा, जर तुम्ही असं म्हणत असाल माझं एखादं मागचं लेक्चर्स पाहून, की मी महिन्यातले ह्यानं 16 दिवसात केलं तर मी 20 दिवसात म्हणजे महिन्याला डबल करू शकतोय, ते अशक्य आहे. मी करते वेळी पण ते छोटंसं कॅपिटल घेऊन केलंय. ते सगळे जरी गेले असते तरी फरक नाही पडत, कारण मोठे कॅपिटल आहे. जस्ट मी ट्रायल अँड एरर करत होतो. मग तिथं नशीब पण लागला असेल. आता तेवढं परफेक्ट काय प्रत्येक वेळी जमणार नाही ना. 5-10 लाखांसाठी ठीक आहे, होतं. मग त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग प्रॉपर कसं शिकायचं असतं, काय काय टर्म्स आहेत त्या गोष्टी आहेत. तर आपण इथून सुरुवात करू, सिंपल बेसिक पासून सुरू करूया. आता तुम्ही म्हणा सर आम्हाला सगळं माहिती आहे बाबा, आणि मला डायरेक्ट त्या स्ट्रॅटेजी सांग किंवा काय करायचं असतंय. जर तुमच्याकडे एवढा पण पेशन्स नसेल पैसे कमवण्याचा, तर शक्यच नाही की तुम्ही कमवू शकणार नाही. आज समजा तुम्ही काही पैसे कमवताय, मग त्यासाठी 14-15 वर्ष तुम्ही शिक्षण घेतलंय, ग्रॅज्युएशन तर 15, इंजिनिअरिंग वगैरे असेल तर 16 वर्ष, आणि त्याच्यानंतर काहीतरी पैसे कमवायला लागला. मग एवढं सोपं आहे का हो? 16 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पैसे कमवायला शिकू शकता किंवा 16 दिवसांच्या नॉलेजवर कधीच होणार नाहीये. पहिला हे डोक्यात, ही एक जर्नी आहे. आम्हाला पण शिकायला वेळ लागला, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष लागले. 6 महिन्यांमध्ये गोष्टी बऱ्याच कळाल्या. त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल प्रॅक्टिकलला गेलो, तिथं लॉस चालू झाले. काही दिवस मिळाले प्रॉफिट, पण नंतर लॉस चालू झाले. मग ते लॉस झाले, गेले पैसे. मग शिकायला सुरुवात केली, मग परत बॅक टू झिरो आलो, म्हणजे परत कुठं कुठं चुका केल्या त्या घेतलं. मग हे सगळं आहे. मग आपण इथनं थेरी पासून चालू करू, लाईव्ह एक्झाम्पल्स घेऊ, मार्केटमध्ये जे जे काय झालेलं असेल, मग सगळ्या गोष्टी करू. आता ऑप्शन्स ट्रेडिंग हा 3 प्रकारामध्ये मी तोडतोय नेहमी. पहिला ऑप्शन्स काय, की सगळी थेरी पुस्तकातल्या स्ट्रॅटेजीज, त्याच्यानंतर मी स्वतः बनवलेल्या स्ट्रॅटेजी किंवा तुम्हीही बनवू शकताय. आणि तिसरा पार्ट असतो, की बाबा सायकोलॉजी काय असते ऑप्शन्स मध्ये, किंवा कॅपिटल कसा ऍडजस्ट करायचा आहे, पोझिशन साईज काय पाहिजे, हे 3 वेगवेगळे पार्ट आहेत. ठीक आहे, तर चालू करूया आपण. ऑप्शन्स ट्रेडिंग सिंपल आहे. ऑप्शन्स बद्दल लोकांना काय माहित आहे हे पहिलं आपण बघूया. का माहित आहे का, काही 1-2-4 व्हिडिओ करतात किंवा छोटा मोठा कुठून तरी 2-4 हजार रुपयाचा कोर्स केला. आता 1.5-1.5, 2-2 लाखाचे कोर्स करणारे पण मी पाहिले, आणि शेवटी ढीगभर लॉसच करतात. कारण जी सायकोलॉजी असते, जी मेंटॅलिटी असते, ती कोण शिकवणार नाहीये तुम्हाला. ती स्वतः एक्सपिरियन्स मधनं येते. आणि मग ती छोट्या छोट्याशा लॉटवरनं, म्हणजे छोट्या छोट्याशा कॅपिटलवरनं आपण शिकायची असते. ठीक आहे, तर ऑप्शन्स बद्दल काय येते ना, हे पहिला एक 5 मिनिटामध्ये बघू. तुम्हाला काय येतंय ऑप्शन्स बद्दल, आणि किंवा जनरल आपल्या आसपासच्या एरियामध्ये ज्या ज्या लोकांना ऑप्शन्स बद्दल माहिती आहे त्यांना किती माहिती आहे. आणि देन मग आपण ऍक्च्युअल ऑप्शन सुरू करू. एक 5-1 मिनिटात मी सांगतोय. ठीक आहे. आता ऑप्शन्स, ऑप्शन ट्रेड म्हणजे लोकांना माहिती आहे की बाबा बुल आणि बियर, की बाबा बुल आहे मार्केट वर जाणार आहे, मग ते कॉल बाय करायचा. बियर बाबा मार्केट खाली जाणारा रेट, मग कॉल पुट बाय करायचा. हे इतकं तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे असं म्हणतात, हा काय मार्केट वर जाताना दिसतंय, किंवा आज इलेक्शन मध्ये असं काहीतरी झालंय, मग आपण मार्केट वर जाणार ना, कॉल घेऊया. मग कुणाचा घेऊया, निफ्टीचा घेऊया, बँक निफ्टीचा घेऊया, सेन्सेक्सचा घेऊया, की स्टॉक्सचा घेऊया. रिलायन्स लय वर जाईल, मग रिलायन्सचे कॉल घेऊ. असं काहीतरी पडणार आहे तर मग पुट घेऊ. असं एक बेसिक सगळ्यांना माहिती आहे. ते तसं असतंच का, हे पुढे पाहायचं. हे एवढं एक सगळ्यांना जवळपास माहिती आहे. कुणाला माहितीच नसेल तरी बी काय लोड घेऊ नका, आपण चालू करणार आहे बेसिक. जितकं लोकांना माहिती आहे ते पहिला मी सांगायला लागलोय. आता ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग मीन्स बाईंग अँड सेलिंग. थांबा, बदलूया कलर आपण. घ्या, बाईंग अँड सेलिंग एक सारखेच कलर आहे, व्हाईट घेऊ. बाईंग अँड सेलिंग कुणाचे, ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट इन द स्टॉक मार्केट. म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट काहीतरी असतात. मग ते कॉन्ट्रॅक्ट बाय करायचा किंवा कोणी सेल करायचा. एकटा म्हणतोय बाय करणार, दुसरा म्हणतोय मी सेल करणार, असं काहीतरी सांगताय तुम्ही. ठीक आहे म्हणला, हे पण लोकांना माहिती असेल. नसेल तर सोडा, मुद्द्यावर आपण येणार आहे पुढे जाऊन. हे इतकं माहिती असतं. ठीक आहे, मग एकच मिनिट, कलर बदलूया. ओके, बाईंग अँड सेलिंग अ कॉन्ट्रॅक्ट, हे तर क्लिअर केलंय तुम्ही. देन नेमकं काय करायचं, वर जाणार आहे कॉल ऑप्शन बाय करायचा, खाली जाणार आहे पुट ऑप्शन बाय करायचा. डाव संपला. एवढ्याच, एवढं आणि काय तर अजून थोड्याशा टर्म्स माहिती असतात. सगळं माहिती आहे का नाही, वर जाणार आहे कॉल बाय करणार, खाली जाणार आहे पुट बाय करणार, एवढंच करायचं. आणि मग काय तो कॉन्ट्रॅक्ट असते, एकटा बाय करतोय तो दुसरा सेल करतोय.
आणि असं काहीतरी मग एक्सपायरी डेल्टा थीटा बीटा असं काहीतरी असते, प्रीमियम लॉट साईज, एवढं माहिती झाली की सोडलं लोकांनी. हे ना मी म्हणतो एबीसीडी पण नाही ऑप्शन्सची. का? तर एक्झॅक्ट कधी बाय करायला पाहिजे, कधी सेल करायला पाहिजे, बायर किती कमवणार आहेत, सेलर किती कमवणार आहेत, डेल्टा काय असतो, थीटा काय असतो, एक्सपायरी काय असते, ऑप्शन साईज, पोझिशन साईज. मग हे ढीग आहे हो यात. तुम्ही म्हणणार हे बाबा आता हे एवढा, हे आधीच आम्हाला शाळा शिकायला नको वाटत होती किंवा शाळा नको सोडल्यास आम्ही मधनं, आणि आता तू हे काय शिकवायलायस. हे बघा, जरी शेतात काम करत असाल ना तर बांधावरनं शेती नाही करतायत, शेताच्या आत जायलाच पाहिजे. शेतामध्ये गेलाय, बांधावर उभारून सॉक्स घातलाय आणि सॉक्स वरनं तुम्ही शेती करायलाय, नाही ना होणार. मग ते जाणारच आहेत, म्हणजे ते तशी काय शेती येणार नाही आणि तुमचे पैसे ऑप्शन्स मार्केटमध्ये काय वाढणार नाहीत, हे फिक्सच आहे. जरी कळत असलं, मी काय म्हणतोय, बेसिक गोष्टी घेतोय, चालू करा. साध्यातल्या साध्या माणसाला कळेल ह्याच्यासारखं शिकवेन. ठीक आहे, त्यासाठी वही पेन घ्या. मराठी तर लिहिता येते का नाही, तेवढं तरी येत असेल. आणि तुम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग येताय कशाला इकडं, द्या की सोडून. मराठी पण वाचता येत नाही, लिहिता पण येत नाही, काय कळत पण नाही, असं असेल तर कोण म्हटले हो हे युनिटच करावं काम. दुसरे ढीग बरं आहेत की जगात. ऑप्शन्स ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि तो बिझनेस सारखाच करायचा आहे. असं कुठल्याही जगात वडापावचा गाडा जरी टाकालो, बिझनेस करायला लागलो, काहीतरी विचार करून टाकायला पाहिजे की कुठं टाकायचा, किती रुपयाला वडा ठेवायचा, कुठून लोक येणार आहेत. काय पहाटे 4 वाजता वडापावचा गाडा टाकून चाला आणि 7 वाजता सकाळी बंद करतो, चालणार आहे का? या सगळ्या गोष्टी विचार करायला लागतील. मग ऑप्शन्स ट्रेडिंग पण असंच आहे. जर तुम्हाला वाचता लिहिता काहीच येत नाही, सोडून द्या की धंदा, कशाला आलाय, दुसरं काहीतरी करा. हे का प्रत्येकानंच करावं आणि इथनं पैसे कमवा असं थोडीच म्हणलंय. पैसे कमवण्याचं हे एक साधन आहे, तुम्हाला जमलं तर करा, नाही तर सोडून द्या, दुसरं काहीतरी करा आयुष्यात. असं नाही की इथं येऊन टिकावं, हे पहिला लक्षात घ्या. ठीक आहे, हे एवढंच काहीतरी माहिती आहे. आणि मग पुढे जातात, मग कन्फ्युजन. ए बाबा काय कळना झालंय, एवढे पैसे गेले, लोन काढलं गेलं, मित्राकडं घेतलं गेलं, का गेलं माहित नाही. मग परत म्हणतात पहिल्या दिवशी घेतलं डबल झालं, दुसऱ्या दिवशी 2,000 मिळालं, तिसऱ्या दिवशी 5 मिळालं, महिन्याभरात ₹1,00,000 असतील तर 2,00,000 झाले, पुढच्या दिवशी 2,00,000चं शून्य झाले. असं होत राहणार आहे. का? एक दिवस गणला तुम्ही आणि एक दिवस गणला, सगळं कॅपिटल झिरो झालं, बाईंग मध्ये झिरोच होत. मग डोकं आपटत बसता, महिनाभर लय चांगलं केलं, एका दिवसातच गेलं माझं. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल ऑलरेडी तर जाऊन चेक करा. काय चेक करा? की तुमचे नंबर ऑफ डेज प्रॉफिट मधले किती आहेत आणि लॉस मधले किती आहेत. मॅक्सिमम लोकांचं मी म्हणतो, समजा जर तुम्ही 100 ट्रेड दिवस केला असाल, त्यातले ना 70 ते 80 वेळा तुम्ही प्रॉफिट मध्येच आलाय, ह्यात वादच नाही. 20 ते 30 वेळा लॉस झाला असेल आणि त्यातले पण 20 ते 30 वेळामधले 4-5 वेळा असं असेल की मोठे लॉस आहे. धाड करून सगळंच, काही काही वेळा एका दिवसात सगळं कॅपिटल घालवणारे बघितले. का? एक्सपायरीला होते, बाय केले कॉल, मार्केट काय तिथंच थांबलं किंवा खाली आलं, तर परत ऍव्हरेज केला, परत बाय केला, असं ऍव्हरेज करत 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 एक्सपायरी म्हणजे 3:30 वाजेपर्यंत ते सगळं झिरो झालं. असे पण आहेत. मग हे थोडंसं ऑप्शन्स ट्रेडिंग ना चुकीच्या पद्धतीने शिकलाय किंवा सगळ्या गोष्टी पेशन्स नव्हत्या. म्हणजे कुणाकडे आहे बाबा की मी 1-2-3 महिने जर असं कष्ट करतो, थोडंसं वाचतो, काय काय सांगितलंय पाहतो, पुस्तक एका दुसरं वाटलं तर वाचतो, इंग्लिशमध्ये नाही कळत तर मराठीतलं घेतो, काही ना काहीतरी केलं का कधी नाही. एक पुस्तक वाचलं का तुम्ही? नाही. आता तुम्ही म्हणा आम्हाला पुस्तक वाचायला वाटत नाही, ठीक आहे, घेतोय लेक्चर्स मी, पण असं नाही आहे ना की तुम्ही काहीच न करता, आता मी लेक्चर घेतलं आणि ह्याचा तुम्ही कधी विचारच नाही, नुसतं पाहिलं आणि उद्या सकाळी जाऊन काहीतरी केलं, नाही होणार. इमोशन्स कंट्रोल, मी तिसरा पार्ट म्हणला ना, इमोशन्स कसे कंट्रोल करायचे, पोझिशन साईज, हा लय महत्वाचा असतो. कारण ही एक चेन आहे हो. पहिला सगळ्या बेसिक पुस्तकातल्या थेरीज, टेक्नॉलॉजीज, म्हणजे टेक्नॉलॉजीज सॉरी स्ट्रॅटेजीज, मग आम्ही बनवलेल्या थोड्याशा स्ट्रॅटेजीज, त्या कशा काम करतात, वीक्स नुसार काय असतं, बजेट आहे. काही जण मी विचित्र पाहिलेत की बजेटचा दिवस चाललाय आणि लांबचा कॉल किंवा पुट घेऊन बसलेत दोन्ही. का? की एकतर बजेट आलं तर मार्केट लय खाली पडतंय, नाही तर लय वाढतंय. असं नेहमी होत नाही हो. सगळं संध्याकाळपर्यंत पैसे संपलेले असतात, त्याला स्ट्रँगल बाय केलेले असतात लांबचे. आता 5% बजेटच्या दिवशी वाढणार आहे का मार्केट? 5% लांबचा कॉल वगैरे बाय करून ठेवतात. का? जरा वाढल की वाढल म्हणतात. होप्सवर, म्हणजे आशा अपेक्षा ठेवताय ना, ठीक आहे, त्या कशा असाव्यात, मार्केटमध्ये नसाव्यात. मला हळूहळू पैसे वाढवायचे आहेत, हे टार्गेट असलं पाहिजे.
ठीक आहे. तर आता ह्या चुकीच्या गोष्टी आपण शिकतोय आणि त्याच्यामुळं मोठा त्रास होतो. ओके, तर आपण पुढे चालू करूया. एक्झॅक्ट ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे असतं काय हे पाहूया आपण. ठीक आहे, ओ चला. फर्स्ट सुरू करायचं आहे, इथंपर्यंत पोहोचलाय ना की सगळं डोक्यातलं जुनं काय असेल तुमच्या ऑप्शन ट्रेडिंग काढून टाका, जर तुम्ही लॉस करत असाल तर. प्रॉफिट करताय तुम्ही, खूप प्रॉफिटेबल आहे, ठीक आहे, मग तुम्ही जे आहे ते लक्षात ठेवा आणि इथे ज्या गोष्टी सांगतो इथून पुढे त्या थोड्याशा तुमचं नॉलेज आणखीन वाढवेल. समजतंय? आणि जर लॉसच करत असाल ठीक बरं आजपर्यंत, तर मग ते सगळं सोडा, पाटी पुसा, कोरी करा. पाटी म्हणणार आम्ही शाळेत असं पाटी असते असं करणार आणि चाटून पुसणार, लहान होतो लहान होतो. आता काय लय स्टँडर्ड ते काय काय आल्यात बाबा टेक्नॉलॉजी पाट्यांच्या. आता पाटी पेन्सिल वापरते कोण, हा महिला वाईट आहे. आमची म्हणायची ना आमचे सर मॅडम, तुझी पाटी कोरीच आहे, मग तशी आता पाटी कोरी करा आणि चालू करूया. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. हे म्हणणार हे ऑप्शन ट्रेडिंग सांगाल तसे डेरिव्हेटिव्ह कुठं आलं. काही जी 11वी-12वी सायन्स केलेली असणार ना ती म्हणणार ओ हे डोकं खाल्लं चॅप्टर नाही हा, आता डेरिव्हेटिव्ह घेशील नंतर इंटिग्रेशन घेशील. म्हणणार ते डेरिव्हेटिव्ह एक डेफिनेशन असते. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आपण जे सायन्सला 11वी-12वी मॅथ्स वगैरे शिकल्यात ना त्यांना जो कन्सेप्ट होता बेस्ट डेरिव्हेटिव्हचा तोच हा. म्हणजे इथं काय सोडवायचं वगैरे काय नाहीये, पण एक डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेशन असं वगैरे असतं ना त्यामध्ये आपण डिराइव्ड प्रोडक्ट असतो. सगळं सोडा, आपल्या आपल्या मुद्द्यावर. महाराष्ट्रात आहे आपण मराठी लोक, आपल्याला सगळ्यात सोपं काय माहित आहे, साखर कारखाने. ढीकवर सगळ्यात मोठं सहकार क्षेत्र आपल्याकडे साखर कारखान्यांचं आहे. मग आता साखर कारखान्यांना काय द्यावं लागतं, इगंड ऊस घालायचा, तिगंड साखर काढायची. बया म्हणणार जोरात आहे की, म्हणणार हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. इकडचे आलू डालो वहां से सोना निकालो. मी कुणालाही क्रिटिसाइज करत नाही, ते सोडून द्या, पण सिंपल. साखर कारखान्यांचा ऑप्शन काय, एका साईडला काय घातला आपण, ऊस घातला आणि दुसऱ्या साईडून आपल्याला साखर मिळणार, लगेच मिळणार आहे काय नाही. मध्ये अशा ढीगभर प्रोसेस आहेत ह्या सगळ्या. पहिला काय, ऊस घातला, ऊसाचा रस निघणार, मग रस निघून तो परत बाबा फिल्टर वगैरे केलं जाईल, तापवला जाईल, मग बाबा त्याचं काय थोडंसं पाणी त्यातलं तापवलं जसं बाहेर निघेल, मग ही प्रोसेस मग गुळ होईल आणि देन शेवटी जाऊन साखर होणार. म्हणजे ऊसापासून काय बनवलं, साखर. मग ही साखर हा डिराइव्ड आहे. म्हणजे काय, साखर काढली कशातून, ऊसापासून. म्हणजेच त्याला आपण डिराइव्ड प्रोडक्ट म्हणतोय. म्हणजे एकापासून दुसरा जो का प्रोडक्ट बनवतात त्याला म्हणतात डिराइव्ड प्रोडक्ट, किंवा डिराइव्ड कॉन्सेप्ट वगैरे जे येतात ते. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक आहे, आपण एका गोष्टीपासून दुसरी. मग म्हणणार ठीक आहे की बरोबर आहे की आम्हाला पण हे माहिती आहे की, म्हणणार हे काय अवघड आहे, काय माहिती आहे, दही बनवतोय आपण कशापासून, दुधापासून. मग दुधापासून दही हे डिराइव्ह केलंय, क्लिअर. मग म्हणणार हो आणि दह्यापासून ताक बनवा, ठीक आहे, ताक बनवलं दह्यापासून, ते काय ताक डिराइव्ह केलं कशातनं, दह्यापासून. मग ते डेरिव्हेटिव्ह असतं. म्हणणार हे सांगितलंस रे, ऍक्च्युली पॉइंट काय म्हणणार आमचा, ऑप्शन ट्रेडिंग. तो आलायच कुठे डेरिव्हेटिव्ह. ऑप्शन्स पण हे डिराइव्ह केलेत, ऑप्शन्स पण तयार केलेत कुणापासून, त्यांचा वेगळा बाप. वेगळा बाप म्हणजे ते एक वेगळ्या गोष्टीपासून. आता ह्याचा बाप कोण आहे साखरेचा, ऊस. मग ऑप्शन्स पण कशापासून तरी बनलेत ना, म्हणून ऑप्शन ट्रेडिंग आहे ना त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतात. कळतंय, कारण हे ऑप्शन्स जे काय तयार केलेत हे एका दुसऱ्या गोष्टीपासून तयार केलेत. म्हणजे त्याचं एक मेन गोष्ट आहे ती, म्हणजे ऑप्शन्स मध्ये काय, ऑप्शन्स म्हणजे साखर बनवले कशापासून, दुसऱ्या प्रोडक्ट पासून. साखर कशापासून बनवली, ऊसापासून. मग म्हणणार ऑप्शनचा दुसरा गोष्ट काय बाबा, ऑप्शन कशापासून बनतात, ऑप्शन्स बनतात त्यांचा मेन जो कोण आहे ना, स्टॉक्स असतील म्हणजे शेअरचे ऑप्शन असतात. म्हणजे रिलायन्सचे ऑप्शन असणार. इंडेक्स म्हणजे बँक निफ्टी, सेन्सेक्स ह्याच्यापासून बनलेले ऑप्शन्स असतात. आता बँक निफ्टीचे ऑप्शन्स म्हणजे त्यांचा बाप बँक निफ्टी, ऑप्शन्स पुढे आले. सिंपल, कळतंय. ऑप्शन्स म्हणजे एक दुसऱ्या गोष्टीपासून बनलेले आहेत. तेच म्हणजे इथं आपण जी साखर बनवले कशापासून, ऊसापासून. समजतंय, त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणणार. दुसरी गोष्ट इथं बघा, आता डेरिव्हेटिव्ह काय आहे, फायनान्शियल प्रोडक्ट आहे. म्हणजे फायनान्शियल प्रोडक्ट म्हणजे काय, फायनान्शियल वस्तू आहे, ठीक आहे. ती कशापासून, हुज व्हॅल्यू, ज्याची व्हॅल्यू त्याची किंमत कशावर डिपेंड आहे, अनदर ऍसेट. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण जे सांगितलं, साखर कुणापासून तयार झाली, ऊसापासून. सेम ऑप्शन्स पण तयार कशापासून होतात, एक वेगळ्या ऍसेट्स पासून होतात. आणि ते आता हे अनदर ऍसेट्स म्हणजे इथं असेल निफ्टी, बँक निफ्टी वगैरे सगळं.
पुढे जाऊया. ओके. डेरिव्हेटिव्हचं कॉन्ट्रॅक्ट. डेरिव्हेटिव्ह काय? एक कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट का असण्यासाठी काय? दोन लोक लागणार. एक कॉन्ट्रॅक्ट, आता कॉन्ट्रॅक्ट काय एकट्यावर होत नाही ना. आता मला काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करायचं, मी माझं कॉन्ट्रॅक्ट माझ्याबरोबर करणार का? कुणाबरोबर तर दुसऱ्याबरोबर करायला पाहिजे. म्हणून इथं काय लिहिलं? डेरिव्हेटिव्ह इज अ कॉन्ट्रॅक्ट हुज व्हॅल्यू कम्स फ्रॉम अनदर ऍसेट. ते सांगितल्याबद्दल डेरिव्हेटिव्ह एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आपली साखर कशापासून बनली? उसापासून. तेच आहे हे डेरिव्हेटिव्ह बनले कशापासून? एक वेगळ्या ऍसेट पासून. कुठला होतं? साखर बनते उसापासून. समज. तुम्ही म्हणा हे कशाला सांगा लागलायस? आम्हाला डायरेक्ट ऑप्शन्स कसा घ्यायचा, विकायचा, कधी घ्यायचा, कधी विकायचा हे सांग की. ते जर सांगायचं असतं ना तर मी तर लेक्चर घेतलेच कशाला असते हो. कारण तेवढं जर तुम्ही केला तर फिक्स गणणार, हे मात्र फिक्स आहे. ह्यात काय वादच नाही. ह्यात का का गणणार माहितीये का तुम्ही? कारण प्रॉब्लेम कुठे येतोय की कशासाठी करायचं, का करायचं हेच नाही माहित. तुम्ही काय म्हणला? मी नुसतं साखर दे आम्हाला, कुठनं आली काय माहित नाही. जर नुसते ऑप्शन्स घेतला तर फिक्स गणताय का कशापासून आल्यात माहित नाही. कारण सांगतो, स्टॉक्सचे ऑप्शन्स महाग असतात, व्होलाटाईल असतात, म्हणजे पैसे एकदम वाढू शकतात, एकदम जाऊ पण शकतात. हा पॉइंट. निफ्टीचे ऑप्शन्स थोडेसे कमी व्होलाटाईल, निफ्टीच वर खाली कमी करतं, बँक निफ्टी जरा जास्त करतं. मग ह्या गोष्टी आहेत ना, मग हे समजायला पाहिजे. म्हणून सांगतो 2-4 महिने बरोबर राहा. हे कुठंही शिकवलं जात नाही, तिथं शिकवत सांगतोय तुम्हाला मी. कारण एक प्रेझेंटेशन तर बनवल्यात आणि साधी साधी आपली गावठी एक्झाम्पल्स. कारण जर कन्सेप्ट क्लिअर झाले ना कुठेही आपण चुकणार नाहीये. ठीक आहे. काय म्हणलं मी? डेरिव्हेटिव्ह इज अ कॉन्ट्रॅक्ट हुज व्हॅल्यू कम्स फ्रॉम अ प्राइस ऑफ अनदर ऍसेट. काहींचं असं यावर म्हणणं असतं की हे इंग्लिश आम्हाला कळत नाही, म्हणून तर मराठीत सांगायला लागलोय ना. लिहून ठेवा व्यवस्थित. पुढं आता काय अनादर ऍसेट म्हणजे काय? कुणावर डिपेंड असतात? मी म्हणलं आता साखर तयार होते उसापासून, मग इथलं आपले ऑप्शन्स कशापासून तयार होतील? हे बघा इथं निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक्स. स्टॉक्स म्हणजे काय? शेअर. शेअरचे पण ऑप्शन असतात. मग रिलायन्स टॉप 30 शेअर काढा, त्याचे बेस्ट आहेत. रिलायन्स असेल, TCS असेल, SBI असेल, HDFC बँक असेल, त्यांचे ऑप्शन्स असतात. ओके. पुढं आता एक्झाम्पल. हे म्हणणार एक्झाम्पल जोरात. ऑप्शन्स घ्यायचे का हा डाऊट आहे ना तुम्हाला, की ऑप्शन्स बनल्यात कशासाठी बाबा? हे जे सांगालोय हे आलं पाहिजे का ना? समजून घ्या. हे कुठं काय लागत नाही आहे. फक्त नेमकं म्हणायचं काय ऑप्शन कुणाला, डेरिव्हेटिव्ह कुणाला, हे कळणार कसं? ठीक आहे. एक्झाम्पल, आता एक मूवी तिकीट, तुम्ही एक पिक्चरचं तिकीट काढलाय. ही एक हिरो आहे आपला, हिरोईन आहे, पळत त्याला भारतातलं मॅक्स निम्म काय 90% पिक्चर लव्ह स्टोरीवरच असतात. ठीक आहे. हिरो आहे, हिरोईन आहे, काय पिक्चर येणार आहे आणि तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग केलंय. ठीक आहे. कंडिशन काय? द व्हॅल्यू ऑफ अ तिकीट डिपेंड्स ऑन पॉप्युलरिटी ऑफ द मूवी. म्हणजे काय झालं? तुम्ही तिकीट काढलं, पिक्चर यायच्या आधी ऍडव्हान्स बुकिंग केलाय. जर का पिक्चर सुपरहिट ठरला, म्हणजे पहिल्या 2 दिवसात एवढी गर्दी झाल्या, ऍडव्हान्स बुकिंग कुठे कधीच केला तुम्ही? आज समजा आज तारीख किती आहे? 15 तारीख आहे काय? ठीक आहे, 15 नोव्हेंबर आहे. पिक्चर रिलीज कधी होणार आहे? पिक्चर रिलीज होणार 22 तारखेला समजूया आपण, 22 नोव्हेंबरला. तुम्ही तिकीट कधीचं काढलंय? 30 नोव्हेंबरचं तिकीट काढलंय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 15 दिवस आधीच, म्हणजे आजच तिकीट काढलं 15 नोव्हेंबरला. ठीक. कधीच्या मूवीचं काढलं? 22 तारखेच्या पिक्चरचं तिकीट काढलं. पण कधी काढलंय? पिक्चर रिलीज 22 तारखेला झालाय, पण ते तिकीट पिक्चरला जाणार कधी आहे? 30 तारखेला. जर पिक्चर सुपरहिट पहिल्या 3-4 दिवसात जोरात चालू झाला आणि सगळी हाऊसफुल तिकीट व्हायला लागली म्हणजे मूवी, तर तुमच्या तिकीटची किंमत काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणणार कसं काय वाढेल? 5 का 10 करत असतात ना ब्लॅक, तिथं त्या मार्केटला वाढणार. कारण का? तिकीट तर सगळ्यांना पाहिजे, पिक्चरला जायचं आहे, तुमच्याकडे तिकीट आहे. मग तुम्ही 100ला काढलं असलं, 500ला विकशीला, 200ला विकणार, 300ला विकणार. पण जर पिक्चर बकवास निघला पहिल्या 2-3 दिवसात, 1-2 दिवस जी लोक गेली आणि जे शिवाय घालायला लागली पिक्चरला, 3-4 दिवसापासून कोण जायलाच तयार नाही. तुमचं तिकीट जे काढल्याला 30 तारखेचं, ते कोण घ्यायचं ब्लॅकने विकायचं तर सोडा, तुम्हाला बी जायची इच्छा होईना. मग त्यावेळी काय होणार? तिकीट दर खाली पडणार, म्हणजे तुम्हाला ते काय फायदाच नाही होणार ना. मग तेच म्हणलंय, इफ द मूवी इज सुपरहिट, पिक्चर जर सुपरहिट झाला, काय होतंय? तिकीटची किंमत वाढणार. पिक्चर गणला, तिकीट गणलं. आता हे झालं ऍडव्हान्स बुकिंगचं. 1 तारखेनंतरचं तर काय प्रश्न नाही, कोण जाणार आहे? कोणच येईना. मग पूर्ण ते पिक्चरची व्हॅल्यू
गणली तिकिटांची. जर सुपरहिट झालाय, तुम्ही तर ब्लॅकनं विकलं, 100चं तिकीट 500ला विकला आणि नवीन तिकीट काढायला गेला तर तिकीटच मिळणार. काही थिएटरनी काय केलं, जोरात पिक्चर चाललाय, तिकिटाचा दर वाढवलं. हे असंच होतं डेरिव्हेटिव्हच्या ऑप्शन्स बद्दल. जर का एखादा स्टॉक्स वर चाललाय तर त्याच्या ऑप्शन्सच्या प्राइस काय होणार, वाढणार, तुम्हाला पैसे जास्त मिळणार. जर का स्टॉक खाली चाललाय आणि तुम्ही कॉल बाय केलाय तर तुमचे पैसे बुडणार. हा, इथं मी कंडिशन काय म्हटलं, मार्केट वाढलं तर पण पैसे मिळतात, पडलं तर पण पैसे मिळतात. वाढलं तर कॉल वाढतात, पडलं तर पुट वाढतात. हे सगळं आपण पुढे बघायचं. ठीक आहे, कळालं? आणि आम्ही पिक्चर बघत नाही, दुसरं काय तर सांग की आम्हाला एक्झाम्पल. इकडे आहोत आपल्या काय डेरिव्हेटिव्ह प्लॉट, हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. प्लॉट घ्यायलाय, प्लॉट विकायला ठेवलाय. ठीक आहे, आणि तो प्लॉट ना, तुम्हाला त्या प्लॉट बद्दल काहीतरी माहिती कळाली. काय कळालं, इथनं हायवे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे, रेल्वे जाणार आहे. मग तुम्ही काय म्हणला, हे कुठनं कळालं तुम्हाला, एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधनं कळालं. तुम्ही पळत पळत गेला आणि त्या मालकाला काय म्हणला, हो मला हा प्लॉट द्या किंवा जी जागा आहे ना ती द्या. त्यानं सांगितलं 10 लाख रुपये गुंठा. तुम्ही म्हटलं ठीक आहे, देतो 10 लाख, आणि तुम्ही 10 लाख रुपयानं घेतला. पण त्याला काय सांगितलं माहिती आहे का तुम्ही, मी 10 लाख न घेणार बाबा, पण माझ्याकडे काय आता तेवढे पैसे नाहीत म्हणणार नाही तुम्ही. माझ्याकडे काय माहिती आहे काय, 3 महिन्याचा वेळ दे, मी तुला ऍडव्हान्स 1 लाख रुपये देतो. त्याला आपण संस्कार पत्र म्हणतोय. करतो की, त्याने केलं की तयार, आणि 3 महिन्यांनी येऊन उरलेले पैसे तुला देणार आणि मी ते प्लॉट घेणार, असं ठरलं. त्यात अजून एक अट काय टाकली तुम्ही, की जर मी 3 महिन्यात आलो नाही तर तो प्लॉट मला देऊ नकोस, तुला दुसरं कुणाला विकायचं आहे त्याला विक जा, पण जे काय ऍडव्हान्स 1 लाख रुपये दिलाय ते तुला ठेवून घे. ठीक आहे, कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय. एक प्लॉट तुम्हाला पसंत पडला म्हणजे तिथनं रेल्वे जाणार आहे किंवा काहीतरी रस्ता होणार आहे किंवा एक गव्हर्नमेंटचा काहीतरी प्रोजेक्ट येणार आहे जवळ, तर तुम्ही विचार काय केला, ह्या जमिनी तसं जर झालं सगळं खरं तर ह्या जमिनीचा दर काय होणार, वाढणार. पण ज्या मूळ मालकाला ही न्यूज माहित नव्हती, जमिनीच्या मालकाला, की बाबा हे असं होणार आहे. मग तुम्ही जाऊन काय केलं, तिथं त्या मालकाने सांगितली 10 लाख रुपयाची किंमत, तुम्ही तयार झाला, लाख रुपये तुम्ही त्याला ऍडव्हान्स दिलं आणि सांगितला 3 महिन्याची मला मुदत दे. 3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं. ठीक आहे, 3 महिन्यानंतर समजा आता 15 नोव्हेंबर चालू आज, तुम्ही जाऊन किती फेब्रुवारीला, म्हणजे काय डिसेंबर जानेवारी 15 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन झाल्या जाणाराचा व्यवहार करायला. त्यात अजून एक अट काय टाकली, जर तुम्ही 3 महिन्यात आला नाही, म्हणजे तुम्ही प्लॉटला गेलेला, तर तो मालक काय म्हणला, जर तू 3 महिन्यात आला नाहीस बाबा, मी तो प्लॉट दुसऱ्याला विकायसाठीच जाईन किंवा मी तुझ्याकडनं घेतलेला 1 लाख रुपये ऍडव्हान्स परत देणार नाही. तुम्ही म्हणला डन, चालतंय, मला काय हरकत नाही. 3 महिन्यात सरकारी जर प्रोजेक्ट, आता समजा जो काय सरकारचा प्रोजेक्ट येणार होता, रस्ता जाणार होता किंवा रेल्वे, हे जर मंजूर झालं, काय होणार, जमिनीचा 10 लाखाचा रेट 20 लाख होईल, 30 लाख होईल, 40 लाख होईल, 50 लाख होईल, काय माहित काय होईल. रेट वाढतात. आता अयोध्यामध्ये मंदिर जसं होणार ठरलं, तर अयोध्यामधले काय झाले, जमिनींचे रेट ढीग 4-5 पट वाढले. आता मंदिर पण झालं, तिथले रेट वाढले. का, की ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तिथं मंदिर बांधा वगैरे, हे तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं पण असेल, त्याच्यानंतर तिथल्या जमिनींचे रेट वाढायला लागले आणि आता ते रिझल्ट खूप, म्हणजे खूप त्याचे प्राइस, म्हणजे रेट जे प्लॉटचे होते ते खूप वाढले. सेम कंडिशन इथं होऊ शकते, जर इथनं प्लॉटच्या इथनं रस्ता गेला किंवा गव्हर्नमेंटचा एखादा प्रोजेक्ट केला. 30-40-50 लाख होते, मग तुम्ही म्हणणार लॉटरी लागली का, 10 लाख रुपयाला ठरलेला व्यवहार जमिनी 40-50 ला झालं. तुम्ही 15 फेब्रुवारीच्या आतच गेला, हे घे वरचे 9 लाख, 10 लाखाला जमीन दे बाबा, आणि ती जमीन झाली 40 ते 50 लाख. क्लिअर. मग तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का, तो मालक का विकल, तो नाही विकला तर तुम्ही काय केलंय, कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि त्यात काय लिहिलंय, 3 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्यापर्यंत मी ही जमीन 10 लाख रुपयाला घेणार आहे आणि त्याच्यासाठी 1 लाख ऍडव्हान्स देणार आहे. जर मी का 3 महिन्याच्या आत आलो नाही तर ते माझे 1 लाख गेले. म्हणजे त्याला म्हणणार आपण 1 लाख रुपये जे सुरुवातीला दिलेत ना, त्याला म्हणतोय आपण प्रीमियम. ऑप्शनचा प्रीमियम आहे तो. ठीक आहे, कळालं. हे फक्त जस्ट पहिलं लेक्चर आहे, सिंपल चाललंय आपण. ऍक्च्युअली एक व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वे म्हणजे व्यवस्थित सगळं विस्कटून सांगतो तुम्हाला. फक्त एक
सगळं ऑप्शन्स थोडे एक अर्ध्या तासात सगळं क्लिअर होईल ह्याच्यासाठी सांगायला लागलोय. हे शिकवायला मला 3 ते 4 महिने लागणार आहेत. मी आज लेक्चरला जेवढं बोलणार आहे ना इथं, ते शिकवायला मला 3 ते 4 महिने लागतील. ठीक आहे, ह्याला म्हणायचं ऑप्शनचा प्रीमियम. आणि झालं. तो ज्याची जमीन आहे तो पलटू शकत नाही. का केलंय आपण? कॉन्ट्रॅक्ट केले. तुम्ही पलटू शकताय का? तुम्हाला वाटलं काय गव्हर्नमेंटचा काय प्रोजेक्ट येणार नाही, तो येणार होता तो कॅन्सल झाला आणि दुसरीकडे झालाय, तर त्या जमिनीचा रेट वाढेल का? नाही वाढणार. मग तुम्ही काय केलं? ठीक आहे, 3 महिने तुम्ही गेलाच नाही. तो मालक काय म्हणणार? आलाच नाही तो घ्यायला, तुम्हाला एकदा दोनदा फोन केलं, तुम्ही उचलनाच झालायचा, राहू दे म्हणून. 3 महिने संपले, मालक म्हणला मला ₹1,00,000 फुकट मिळालं. जो मालक आहे त्याला ₹1,00,000 फुकट कुठले मिळाले? ऑप्शनचा प्रीमियम. म्हणजे तुम्ही ऑप्शन बाय केलेला, तुम्ही ₹1,00,000 दिला, त्या मालकानं ऑप्शन सेल केलेला, त्याला ₹1,00,000 सुरुवातीलाच मिळालेला. कळालं? म्हणजे काय, तुमची जमिनीचा रेट वाढेल जर तिथनं प्रोजेक्ट झाला तर, नाही वाढणार जर काहीच झालं नाही तर. मालकाला काय माहित नव्हतं त्या गोष्टी, किंवा मालकाला असं वाटत होतं की माझं काय बाबा प्रोजेक्ट काय जाणार नाही. मालक तुमच्यापेक्षा हुशार निघाला तर, त्यांना आधीच गव्हर्नमेंट ऑफिस मधनं माहिती काढली तर काय होत नसतं, मग तो पण हुशार निघाला. ह्या केसेस असतात. बाय करणारा काय विचार करतोय, पुढच्या काही दिवसांमध्ये ह्याचं हे मार्केट वर जाणार असेल तो कॉल बाय करतोय, पडणार असेल तर पुट बाय करतोय. मग समज सेम प्लॉट हाय, आणि हा जो पिरियड असतो हे 3 महिने, हे असतो एक्सपायरीचा टाइम. 15 फेब्रुवारी आपल्या केसमध्ये जे काय होते ती होती एक्सपायरी. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काही झालं तर व्यवहार करायचा आहे. तुम्हाला वाटलं व्यवहार करा, नाही वाटलं सोडून द्या. ते ₹1,00,000 जो का ऑप्शनचा प्रीमियम दिलाय ना, त्या जागा मालकाला मिळाला. कळालं काय सांगितलंय मी? ठीक आहे. पुढं आता नीड ऑफ ऑप्शन्स. ऑप्शन कशासाठी गरजेचे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. कारण आता काय गरज नाही, हे लई झालं, लोड झाला असेल. एकदा दोनदा परत बघा जाऊ, आणि पुढच्या ह्याच्यापासून आपण डिटेलमध्ये हे ऑप्शन्स का असतात, कशाची गरज आहे, हळूहळू पुढे जा. चला, थँक्यू.